आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक होती। या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी काही लोकप्रिय निर्णयांवर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याचं कळतंय। काल शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला होता। तर आज त्या प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळामध्ये चर्चा होऊन मंजुरी दिली जाणार आहे। त्याचबरोबर शिक्षण विभागाचा सुद्धा एक निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। तर मुंबई शहराचं सौंदर्यीकरणाचा विशेष प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळामध्ये मांडला जाणार आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। गुड मॉर्निंग उदय। आपण पाहतोय आज राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक होती ज्यामध्ये निवडणुकीपूर्वी काही लोकप्रिय निर्णयांवर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। काय सविस्तर अपडेट्स आहेत या बैठकी संदर्भातले? गुड मॉर्निंग। आपण पाहतोय लोकसभा निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत। तत्पूर्वी होणाऱ्या या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही लोकप्रिय निर्णयावरती शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आपण कालच पाहिलेलं आहे की शिवसेना खासदार आणि लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची जी नावं आहेत ती बदलण्याचा प्रस्ताव जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केलेला आहे। त्या प्रस्तावावरती आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे आणि अंतिम शिक्कामोर्तब जे ते देखील होणार आहे। ते शिक्कामोर्तब झाल्यानंतर मुंबईतल्या 7 रेल्वे स्थानकांची जी नावं जी आहेत ती बदलण्याचे प्रस्ताव जो तो मंजूर होईल आणि मग त्याचं नाव जे आहे ते बदललं जाईल। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रासंदर्भात देखील एक मोठी जे आहे निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये। त्याचबरोबर मुंबईतल्या सौंदर्यीकरणासंदर्भात देखील विशेष प्रस्ताव जो आहे तो आणला जाणार आहे आणि त्यावरती देखील आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत। एकंदरीत लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीतरी विशेष असे जे लोकप्रिय निर्णय आहेत त्यांची घोषणा होण्याची शक्यता या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची शक्यता आहे। धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी।